भिक्षादी माई अलग निरंजन अलग निरंजन सबका मालिक एक है। भगवान तेरा भला करेगा बच्चा। अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन। तीन महिने झाले विचारलं जाऊ खूप शोधलं त्याला पण सापडलाच नाही। हृदय कसं पिळवटून येत आहे, घर कसं सुन्न वाटतंय। तुषा तू काय केलं असेल, पण ती माझी चूक होती। चारी बाजूने गांधलेल्या माझ्या मनावर मी ताबा ठेवू शकलो नाही। शंभर नाटकाला फसलो आणि त्यात तुझी आवडती ज्या हातानं अमृताचे घोट पाजले त्याच हातानं विष भरवलं तुला। विष भरवलं तुझ्या तू परत आहे राजा, परत आहे। पहाचा अभ्यास तुला आमच्या ह्या पापी हाताने तिला पाणी नकोय, तिला पाणी नकोय। ऑफिसला नाही जायचं का? 3 महिने झाले, ना धड जेवत ना धड झोपत। माझ्या विरोधात तुटला गेला माझ्यापासून। आता तुषार म्हणून हा कुणाला म्हणू, कुणा म्हणू मी माझा? भाऊजींना तरी हे घर झोपून जायला कशाला हवं होतं? भावा भावात काही भांडण होत नाहीत का? भांडण होतं, पण ज्या भांडणात काहीच जळतं तेव्हा शरीर कोलमडून पडतं। एक मिनिट आलेच कापले तरी चालेल, पण जळलं तर नाही चालेल। स्वतःच्या कर्माने ते बाहेर पडले, त्याला आम्ही तरी काय करणार? स्वतःच्या कर्माने बाहेर नाही पडला, तर तुझ्या कर्माने त्याला बाहेर पडावं लागलं। हे बघा, मी त्यांना कोणीच घराबाहेर काढलेले नाहीये। तुझ्या संसार सुखाला बळी पडला तो। तुला तुझं सुख तुला मिळावं म्हणून तो आपल्यापासून दूर झाला। तुझ्याकडून भर कल्पना मनभर महत्व देऊन आपल्या लाख मुलाच्या संसाराची धडधान केलीस तू। काय मिळालं तुला? ऐश्वर्य, सुख, आनंद नाही मुक्ता। त्याच्याशिवाय मी तुलाही सुख देऊ शकत नाही। तुषार तुषार हे तुझी आठवण निर्जीव असूनही सजीव वाटते मला। तू उभा राहून म्हणतो, दादा दादा यंदा मी क्रिकेटवीर होणार। आज माझा सत्कार आहे दादा, तो सत्कार तुझा आहे तुझा। कुठे गेला स्वप्न? मला सत्कार नको, नको तो पैसा। मला हवाय फक्त माझा तुषार, माझा तुषार। मी ऑफिसला चाललो।
तुषार 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 मी या घरची कोणीच नाही. काडीची किंमत देत नाही मला. मी देतो ना पहाडा एवढी किंमत. तू कशाला आलाय आता इथे माझ्या जखमेवर मीठ चोळायला? अगं नुसतं मीठ चोरून कसं चालेल? ती जखम तरी भाजायला हवी ना. प्रयाग विमुखपणे माझे आहे. माझ्या सुराला आव्हान करू नकोस. अरे तुझ्या भावाचीच ना मी पत्नी. निदान त्यांच्याकडे बघून तरी तसा वागत जा ना. अगं भावाच्या नात्यापेक्षा प्रेमाचे बंध अतूट असतात. ते रेशमी असले की घराच्या आठावानेही तुटत नाही. स्वतःच्या भावाच्या जीवाची पर्वा नाही रे तुला. मग अशा अधमाचं तोंडवरती पाहायचं नाही मला. कशाला ओरडतोस? हा? तो बंगला, ती मोटार कुठल्या काकाच्या पैशातून आणलीस तू? सांग ना. मला बापाचा पैसा श्रीमंती नको होती. मला माहित झालं होतं तू गुंड स्मगलर झालास ते. म्हणून ह्यांचं स्थळ येताच मी लग्न उरकलं. बापाच्या पैठणीपेक्षा पुण्याची लक्तर मिळाली तरी हरकत नाही मला. शर्ट का घालवलंस? घालविलं नाही, कठोर बोलले. कारण स्त्रीला वाटतं आपला नवरा हा फक्त आपला असावा, अगदी आपला. आपल्याशिवाय त्याने कुणावरही प्रेम करू नये, स्वतःच्या आईवर देखील. मग तुझा निश्चय कायम कर. हो हो हो, तुझा ऐकून. अरे मी एका मुलाची आई होणार आहे. या घरात कुलदीपक जन्माला येणार आहे. कुलदीपक की कुलांगार? प्रयाग, तो कुणाचा? तुझ्या पतीचा की तुझ्याचा? हरकत ठीक आहे, पण हा सुराने प्रेम केला पाहिजे. तुला सहजा तरी सोडणार नाही, लक्षात ठेव. एकदा तरी पत्नीचं सुख तुझ्याकडून उपभोगणार, हे लक्षात ठेव. मी छालकट, बेशरम, हरामखोर कुठचा नालायक. मी नालायक? हो. तू नाही, तुला झालंय तरी काय? काय झालंय? लाकडं रचलीच माझ्या सरणाची. त्याला फक्त आग लावायची बाकी आहे. प्रयाग काहीतरी बोलून गेला वाटतं. त्याची तू काही काळजी करू नकोस. त्याचा बंदोबस्त मी बरोबर करतो. तुझ्या सुखात कोणाला येऊ देणार नाही. ही बॅट विकून 200 रुपये मिळाले तर मिळाले. नाही, बॅट कशाला येतं? विकून टाकतो, येतील 200-300 रुपये. तुझे फक्त माझ्या पैशाकडे लक्ष. अरे माझ्या सुखाचा कधी विचार केलास तू? 5,000 रुपये दिले, त्याची वाट लावली. आता तोंड काय पाहतोय माझं? जा घेऊन ती बॅग. तुला जाणकार कशाला मध्ये? मी पण तेच म्हणतो. रमेश, त्या बॅटला हात का लावला? काय झालं काय? त्या बॅटची जागा बदलता येणार नाही. अहो कशाला एवढं महत्व देता तिला? 200-300 रुपयाची तर बॅग आहे ती. महत्व फक्त वस्तूला नसून तिच्या भावनेला, श्रद्धेला असते. चंद्रावरून मुठभर मारती लाखो रुपयाला विकत घेणारे श्रद्धावान आहे त्या जगात. रमेश, बॅट होती तिथं ठेव. अहो बॅग घेतली म्हणून काय झालं? माझाच भाऊ आहे ना तो. भावाचं कौतुक माहेरच्या घरात, सासरच्या दारात नाही. म्हणजे ते फिराय पाहिलंच काय? मग बॅट होती तिथं ठेव. ठेव म्हणतो ना. आता तुझ्याचं दुःख विसरायला हवं. त्याच्या ठिकाणी मला समजा. आकाश कंदिलाला विमान म्हणत नाही रमेश. आणि बाण फुटेपर्यंत पाहुण्या घरी राहू नये एवढी तलमत दाखवतो. त्याची तुम्हाला कदरच नाही. अरे जिथे मला किंमत मिळत नाही तिथे तुला काय मिळणार? जा ना तू भाऊ, जा. हो, येतो. तुझं स्थान माझ्या हृदयात आहे. तुझं स्थान माझ्या हृदयात आहे. हे फक्त बोलण्यापुरतं आहे. लक्ष्मीला कृष्णाने मिठाची उपमा दिली तेव्हा ती किती रागवली.
पण त्यामागे केवढा मोठा इतिहास होता. मी तुझ्यावर रागवतो, पण तुझ्यावर नाही, माझ्या कम नशिबावर. अहो 1000 वेळा सांगितलं, तुषार भाऊजींचा विचार मनातून काढून टाका. येतील ते तोपर्यंत विसरायला हवं. कसा विसरू मी? मग असं करा, त्यांचं चिंतन करत राहा, तोपर्यंत मी माहेराला जाते. तू नवऱ्याला सोडून माहेरी जाणार? हा मनस्ताप माझ्या सहनशीलतेच्या बाहेर वाढत चाललाय. भांडण चाललंय का? पोरानो, कशाला भांडतात? हा 2 घडीचा डाव आपण कसंच खेळायला हवा. सुनबाई, तू शांत राहा. सूर्याचा ताप जगाला सुख देतो, तर स्त्रीचा ताप नवऱ्याला दुःख देतो. मग काय करू मी? माझ्या बाहेरच्या माणसाची यांना काडीभरी पर्वा नाहीये. दादा, तुम्ही जेव्हा तेव्हा तापू नकोस. बाण हातातून सुटला तो भात्यात थोडा परत येणार. दादा, पुरुषाचं हृदय हे आभाळा एवढं हवं, तर स्त्रीचं हृदय सागरा एवढं. खरं आहे नाना, मला तर सागरायला हवं. आता बोलतील आणि पुन्हा उकडतील. पूर्वी ज्यावेळी मायेचा पाझर बंद होतो, त्यावेळी संताप असा धुमसळत असतो. या संतापाने एक दिवशी मीच खाक होऊन जाईल. तसं व्हायला मी देणार नाही मुद्दा, कारण हा मनस्ताप मीच जास्त भोगण्याचा प्रयत्न करतोय. पण केव्हा तरी बाहेर पडतो ग. तुला खूप सावरण्याचा प्रयत्न करतो, पण तू मुखाय सांगू शकत नाही. कारण ते सांगतात, आधीच फिरलेल्या तुझ्या भावनेवर काय केलं जाईल. म्हणजे मुद्दा मला माहित आहे, तुझं आणि प्रयागचं प्रेम होतं. प्रेम होतं हे माहीत झालं तुमच्या पहिल्याच भेटीत. पण लग्नापुढे प्रेम करणं गुन्हा नव्हे, त्यात वासना नसावी. तारुण्य सुलभ त्या गोष्टी, पण लग्नानंतर अशी कधीही करत नाही. आणि हे तत्वपंत पाळलं आहे. होता तुझे सगळे गुरुजी माफ केले. मुद्दा एकदा चुकली, पण ती चूक तू सुधारली. मला अभिमान आहे तुझ्या या पतिव्रतेचा. तुम्ही फार महान आहात नाथ, फार महान आहात. दादा, तुझ्याकडे देव होण्याचा कळच पाहिला आज मी. नाना, येतो. हो. ऑफिसला जाताना तुषार सारखा कोणी वळणावर घेतला. मला वाटलं तुषारच ठीक आहे, पण नाही. नाना तुम्ही बसा, मी आलो. किती दुःख बांधलं याच्या गाठीला, पण त्या दुःखाची सोबत सुख करत असतं वाटतं. अरे नाण्या, तू अजून इथे सारा पाहावं तेव्हा हेच गाठ. दिवसातून 1-2दा तरी या मंदिरात यावं लागतं. मंदिर काय सारा फालतू बोलतो. नाण्या, आज तुला वॉर्निंग द्यायला आलोय. 1000 वेळा सांगून पोलीस स्टेशनला जायचं ऐकत नाही. हे बघ, म्हणे आज पोलीस स्टेशनला धमकी देऊन आला. तुषारच्या मालकांना अटक करा, नाहीतर मी जाणून घेईन. होय, स्वतःला मी आज जाणून घेणार आहे. 9 महिने झाले तर ते गुन्हेगार सापडत नाही. अरे अचानक हे गुन्हेगार एका घेतली. अरे बायका मुलांना रस्त्यावर फिरायची नामुष्की होईल. हे झटके पंचायत राष्ट्र घेतो, माहिती आहे का? अरे हे माहिती असतं तर माझ्या जुना हाडाच्या पेटीत त्याची मान अशी पिरगळली असती. पण तो मिळत नाही. आज मी पिंपराच्या पारावर फार मोठी सभा घेणार आहे आणि तो मोर्चा घेऊन मी पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि पोलिसांसमोर मी स्वतःला बदलावून घेणार. साला, जर असं केलं तर मी पकडला जाऊ. चक्की पिसावी लागेल मला. गप्प का बाबा? हे बघ दादा, तुला तुझा हट्ट सोडायला हवा. नाहीतर इथे गुंड तुला जिवंत सोडणार नाही. इथं एकही खरा गुंड नाही, आहेत फक्त बुलट गुंडे.
अरे वाघासारख्या मिशा राखल्या तर बोक्याला कोणी वाघ म्हणत नाही. मग पहा मोर्चा नेऊन हेच भोके मांजर कसं फाडतात तुला ते पाहू. अरे मला फाडलं कापलं माझ्या शरीरातून रक्ताचे पाठ जरी वाहिले तरी माझ्या रक्तातून असंख्य नाना निर्माण होऊन या गुंडशाहीचा नैनाट करतील. हे गुंडशाही हुकुमशाही बंद व्हायला पाहिजे. या शासनाला म्हणावं तरी काय, शासनासाठी आसन आहे पण आसनासाठी शासन केव्हा येणार. फार तत्वज्ञानी दिसतोय शेरडा. हे सूर्यप्रकाश एवढं तेज आहे. अरे रामू तुझ्या हातपट्टीची पिंप उखाडून कसा वाहत आहे पण एखाद्या झोपडीत कंबर पाण्यात सुद्धा उकळत नाही रे. हे बघ नाण्या, हे जाणून गेलं मोर्चा काढणं सोडून दे पाहू आणि राहायला बंगलाही देतो. ते काय करायचं तुझा, तुम्ही ओसभर ओसरी दिली तरी चालेल. हे बघ म्हणजे तुझा निश्चय कायम कर. होय मग मी पाहतो तू मला किती पुरतोस ते. अरे मारणारच ना, मरणारा नाही घाबरत मी. मरण आलो आजपर्यंत. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. तुफान वारा पाऊस झाला, तुफान वारा पाऊस झाला. कुणीला आम्हा विजवे, कुणीला आम्हा विजवे. राम 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 नानासाहेब राम राम. एवढं बघ हलक फुलक. अरे पण काय रे, गायला गाठ मारणार जेवढं धोत्राला गाठ मारणं सोपं नाही. का हो? अरे एक वेळ टाळची गाठ सुटली तरी चालेल पण धोत्राची गाठ सुटली तर. थांबा, आलं माझ्या लक्षात. म्हणून हे धोतर माझ्या वडिलांनी नेसवलंय. बरं राज म्हणा, वहिनी साहेब कुठं आहे? वहिनी रंगा भाऊजी अय्या रंगाचा संगा भाऊजी झालोय. पण बायको किती छान दिसायचा. वहिनी मंदिरात जायचं म्हणजे हा असा पोशाख हवा. हे घर माझं मंदिर आहे आणि या मंदिराच्या देवाऱ्याच्या मूर्ती म्हणजे दादा, तुषार आणि तू. वहिनी अनेक जण जातात मंदिरात निरनिराळ्या पोशाखात पण त्याचा पुजारी असतो तो धोतरातच. वहिनी या राज नानाने आज फार मोठं तत्वज्ञान शिकवलं. टायची गाठ आणि धोत्राच्या गाठीबद्दल फरक. वहिनी एखाद्या वेळी भटकते सुटली तरी चालेल पण आपली संस्कृती सुटता कामा नाही. वहिनी मी परदेशात होतो. आम्हाला पैसा कमवला पण या घरात पाऊल टाकतात तो सोडू लागला. इथे पैसा पाहिजे घामाच्या कष्टाचा. या घरात पाऊल टाकणारा हा पुण्यवान. पण वहिनी परदेशात कमवलेला पैसा मी गोरगरीब आणि धर्मांत वाटून टाकला. वहिनी मी कुवेतला होतो कामाला. भरपूर पैसा कमवला. अगं तिथे कोट्याधीशी गुलाम असतात आणि आपल्या देशात भिकारी राजा असतो. म्हणून मी दादाने काढलेल्या कर्ज फेडून आलो. दादा व्याज भरत होता, मुदत तशीच राहत होती म्हणून मुदत फेडून आलो आणि आज मी 30,000 पगारावर नोकरीला लागलोय.
कुठं बुवा? सोनाने चौपट मार्ट मध्ये मॅनेजर म्हणून. बुवा पण मागच्यासारखं नाही ना. नो, मागच्यासारखं मुलीच नाही. सोनावणे चप्पल मार्काचा मी जावई होणार आहे, जावई. अरे काय बोलतोस? हो, त्या दुकानदाराची मुलगी, एकूण एक मुलगी, ती स्वप्न सुंदरी माझ्यावर फिदा झाले. लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. अरे पण हे जमलं कसं? सांगतो. तिला समोर पाहतात मी घाबरलो. पडण्याचा पवित्र घेतला आणि घाबरत एक शेर हल्ला. कोलगेट है दांत साफ करने के लिए, कोलगेट है दांत साफ करने के लिए, तो लड़की का दिल है प्यार करने के लिए. वाह वाह. पुढं ती हसली आणि चित्तात फसली. मला थोडा धीर आला आणि परत एक शेर आणला. रिक्वेस्ट करता हूँ मेरा प्यार रिजेक्ट मत करना, रिक्वेस्ट करता हूँ मेरा प्यार रिजेक्ट मत करना, जलते हुए दिए का फ्यूज ना उडाना. बघ फ्यूज उडवला नाही तर. त्याच्या उलट सध्या करंट जोरात चालू आहे. राज नाना, आम्ही लवकरात लवकर लग्न करणार आहोत. वा वा खूप छान. पण बेटा तुझ्या ह्या लग्न सोहळ्यात मी नसणार. हाच मी फार मोठा मोर्चा घेऊन जाणार आहे. अरे तुझ्यावर हल्ला करणारे खुणी अजून सापडले नाहीत पोलिसांकडून, म्हणून मी स्वतःला जळून घेणार. एवढू नका पुरानो, एवढू नका. एक शेवटची संधी द्या माझ्या हातून एक चांगलं घडण्याची, जेणेकरून या गुन्हेगारांना धक्का बसेल. रडू नको. माझ्या अनुभवाच्या गाठीतून एक गाठ फोडली तुमच्या या सुखी संसारासाठी. वाईट एवढं सोडून गेली. मी तुझ्या देहाचा ऊस तोडला तर काढ्यासाठी स्वतः फेकून दे. ऊस तेवढा पिऊन टाका. येतो मी. नका. मी गावोगाव तुषारला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो सापडलाच नाही. बरं दादा कुठे गेलं? त्यांना वाटत तुषार भाऊजीसारखं कोणीतरी दिसला म्हणून त्याला शोधायला गेले. काय तुझ्यासारखं कुणी दिसलं? म्हणजे तो इथेच कुठेतरी असेल. येतो मी वहिनी. मी चुकले. तुषार भाऊजी देव माणूस आहे. त्यांचं जीवन उचलून द्यायला मीच कारणीभूत ठरले. या घराला मंदिर आणि त्या मंदिरातील आम्हाला मूर्ती मानतात हे सर्वजण. मला रामाची सीता मानतात, पण मी त्याला फसवते. त्याला फसवते. नाहीच सापडलं तुषार. तू रडते? घरच्या लक्ष्मी असे डोळ्यावाटे अश्रू करायचे नसतात, तर मुखावाटे फुलं उधळायची असतात. अहो, मला क्षमा करा. मला क्षमा करा. गुड वेळी मी तुम्हाला ओळखू शकले नाही. मी तुम्हाला खूप सोडून बोलले. तुषार भाऊजींना माझ्यामुळे घर सोडावं लागलं. माझा स्वार्थ मी पाहिला. पण आता तरी मला क्षमा करा. क्षमा करा मला. पती पत्नीने एकमेकांना माफ करायला हवं. तडजोडी शिवाय संसार नाही. फार मोठं हृदय हो तुमचं. तुम्ही माझ्या सर्वस्वाचा त्याग करून तुमच्या या सुखादुखात उडी घ्यायला तयार आहे. आपल्या चिमुकल्यासह. चिमुकला म्हणजे तुम्ही बाबा होणार आहात.
काढा जा. 6 महिन्याने वा, आता हा किती आनंदाचा आहे म्हणून सांगतो. खरंच एका डोळ्यात आनंद आहे तर दुसऱ्या डोळ्यात दुःख आहे. पण तेही विसरायला हवे तुझ्यासाठी, आपल्या चिमुकल्यासाठी. मोठा माझ्या तुझ्याची फार इच्छा होती आपल्या बाळाचं पालन तर स्वतःच्या हाताने सजवणार होता. मोठा तो येईल आपल्या मुलाच्या बाळाला नक्की येईल. मोठा हे आनंदाची बातमी सांगितल्याबद्दल तुला एक मास्तरीची तारी आणणार. आता मला काही नको, फक्त तुम्ही आणि तुमचं प्रेम हवंय. ते तर आहे, पण मी आज तुझं काही ऐकणार नाही. अहो पण सा